नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी या कंपनीचे शेअर आजच परचेस करावे लागेल, नाहीतर त्यांना डिव्हिडंडचा बेनिफिट मिळणार नाही. तर सगळ्यात पहिले बोलूया AIA इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,550 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 43,000 करोड रुपये. या कंपनीचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 25.57%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 175.92% आणि या कंपनीने 16 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,831.75 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 54,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. या कंपनीचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 18.98%. या कंपनीचा लास्ट 5 इयरचा रिटर्न आहे 293.82% आणि या कंपनीने 4 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 62.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 38,000 करोड रुपये. या कंपनीचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 143.33%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 595.03% आणि या कंपनीने 10 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया डॉक्टर लालपत लॅब्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,314.05 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 27,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि याचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 47.82% आणि या कंपनीचा लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 183.20% आणि या कंपनीने 6 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,425.10 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 124.05% आणि या कंपनीचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 203.47% आणि या कंपनीने 80 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया PI इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4,433.60 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 67,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि याचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 17.91%चा आणि याचा लास्ट 5 इयरचा रिटर्न आहे 293%चा आणि या कंपनीने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया फोनिक्स मिल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 3,375 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि याचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 92.32% आणि याचा लास्ट 5 इयरचा रिटर्न आहे 430.16% आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया JK पेपर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 481.40 रुपये आणि याचा
मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि याचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 30.35% आणि याचा लास्ट 5 इयरचा रिटर्न आहे 347.19% आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट डेट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.